हे बघा, व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांनी जी माहिती मागच्या मीटिंगमध्ये दिली ही किती गंभीर बाब आहे सांगा ना। त्यानं ऑन पेपर दिलं की 410 कोटी रुपये या राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या पगाराला जातात। मी हे पगारपत्रक घेऊन आलोय, हे काय मी काही लिहिलेलं नाही आहे। या पगारपत्रकामध्ये 347 कोटी टोटल पगार झालाय आणि त्यामध्ये 30 कोटी ओव्हरटाइम आहे। म्हणजे पगार किती होतोय? 317 कोटी। सरकारवरती आता बोजा पडायचा प्रश्नच नाही ना। जर तुमचा व्यवस्थापकीय संचालक म्हणतोय की आम्हाला 410 कोटी रुपये महिन्याला खर्च होतात, आमचं साधं सोपं म्हणणं आहे की 410 कोटीत आमचा 7व्या वेतनाप्रमाणे आम्हाला पगार मिळू शकतो। तुम्हाला काय वाढवायची गरजच नाही ना। तुमचा एमडी तुम्हाला देतोय ना की 410 कोटी महिन्याला खर्च होत आहेत आणि मुळामध्ये खर्च किती होतोय? 317 कोटी। तफावत कितीची आहे तुम्ही बघा, 93 कोटीची तफावत आहे। अरे 93 कोटी लागत नाहीत, अजून 50-60 कोटी रुपये तुम्ही दिले तर आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या एसटी कर्मचाऱ्याला पगार मिळतोय। हे जे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे ह्या अधिकाऱ्यांचा आणि त्याच्यावरती कुणाची वचक नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे 410 कोटीचं मागच्या मीटिंगमध्ये एमडीने दिलंय तशा पद्धतीने तुम्ही पगार उद्यापासून लागू करा, विषय संपला। पण आता एसटी कर्मचारी मागणी करतायत, भाजपनं आंदोलन केली होती, मग त्यांनी आंदोलन करून बघा पण मग विलीनीकरण का झालं नाही? आज हे बघा, राजकारणात जायची आवश्यकता नाही। आज तुम्ही किती टक्के बंद आहे तुम्ही सगळे माहिती घेतलेली आहे, तुमच्याकडे माहिती आलेली आहे। एसटी कर्मचारी सोबत आमच्याच आहे, एसटी कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून ते आमच्याकडे पाठपुरावा करतात आणि सरकार आल्याच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सदाभाऊनी मी जेवढा पाठपुरावा केलाय, जेवढा बैठका घेतल्या तेवढ्या कुणीच घेतलेल्या नाहीत। अनेक जाचकाठी आम्ही कमी करून घेतल्या राज्य सरकारकडून, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून। आता आमचं म्हणणं असं आहे की जर उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती जात असेल तर हे फेल्युअर कुणाचं आहे हे या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं, निर्णय घ्यायला पाहिजे होता। सरकारने त्यांना सूचना देऊन 1 महिना झाला तरी सुद्धा त्यांनी याच्यावरती निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आज रात्रीपासून सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय, आम्ही तुमच्याबरोबर ताकदीनं उभे आहोत। तुम्ही आजपासून चक्काजाम करून टाका। एसटीला जोपर्यंत पगारवाढ मिळत नाही आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं वेतन त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपण संपावरती जाऊ। विलीनीकरणाच्या मागणीवरती अजूनही बघा, विलीनीकरण हा विषय वेगळा, विलीनीकरण हे करता येत नाही। हा विषय एसटी कर्मचाऱ्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे। जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतं ते एसटी कर्मचाऱ्याला मिळणं हा आता पर्याय सरकारच्या पण समोर आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण समोर आहे। त्यामुळे विलीनीकरण हे महामंडळ होऊ शकत नाही। याच्याबाबत क्लिअरिटी जे कायदे आहेत त्या पद्धतीनं ते विलीनीकरण होत नाही, तर याच्याबाबत क्लिअरिटी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।